मित्रांनो, काल रात्री झालेल्या अचानक पावसामुळं म्हणजे ढगफुटी सदृश पाऊस झाला होता काल आपल्याकडं. तुफान पाऊस होऊन गेल्याच्यामुळे आपलं नुकसान खूप झालं मित्रांनो. इकडे आपण टोमॅटो लावले होते, तर टोमॅटोच्या नळ्या, काही टोमॅटोची रोपं पूर्णपणे वाहून गेली आपल्या मित्रांवर का. पूर्ण बघा नळ्या संपूर्ण गोळा झाला आहे. काल तुफान नुकसान होऊन गेलं बरं पावसामुळं. काय काय नुकसान झालं तुम्हाला दाखवतो मी एकदा. तर आता आपण आपल्या वावरामध्ये आलो इकडे शेतामध्ये. तर पहिले आपण नळ्या गोळा करून घेऊ, बाकीचं शेत तुम्हाला दाखवतो मी किती किती नुकसान झालं. नुकसान खूप भरपूर झालं आहे, पण काय काय झालं नुकसान ते तुम्हाला पूर्णपणे दाखवतो. आणि आज पण वातावरण खूप गरमट आहे, आज पण तुफान पाऊस येईल असं वाटायला लागलं आहे. पहिले आपण एक नळ्या जे आहे ना, त्या संपूर्ण एक लाईनशी परत सळग करून घेऊ आणि पॅक बांधून घेऊ. आपण साईडला इकडे खोटे ठोकलेत काढायला, पूर्णपणे खोटे वाहून गेले. आणि खालची माती बघा, बरोबर माती वाहून गेली बघा. रोप पूर्ण जे टमाट्याचे रोप आहे ते पूर्णपणे वाहून गेले मित्रांनो बरं का. ठीक आहे, चला नुकसान झालंय, त्याला काही करू शकत नाही आपण आता. पण जे आहे ते आपल्या हातात येते ते आपण करून घेऊ. नळ्या संपूर्ण गोळा करून घेऊ व्यवस्थितरित्या. आणि मग बाकी काय काय नुकसान झालं, मग खालती आपल्या नदीच्या कडेला पण खूप पाणी आणि रान खूप खंगाळ आहे, तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो. अशा प्रकारे आपण खोटे ठोकून नळ्या टाईट करून घेतो इकडं, जेणेकरून पाऊस जर आला जास्त तर नळ्या परत वाहून जाणार नाही, कारण कुठे अटकून बसतील त्या. तर आता राहिला 5-6 नळ्या राहिला बांधून घेऊ पटापटा. वातावरण खूप कडकडतं, म्हणजे खूप गरमट झालं आहे. नक्कीच आगमन होईल, कारण घाम पण खूप येतो तुफान. ते वारा पूर्ण शांत आहे बरं का. ठीक आहे, चला पटापट एवढं करून घेऊ. गाईचे संध्याकाळची चारा पाण्याची व्यवस्था करायला, नाही तर घरी कोण नाही आज, तर एकट्याच घरी. तर गाईंची चारा पाण्याची व्यवस्था पण करून घेऊ आणि काय काय नुकसान झालं ते पण बघून घेऊ आपण एकदा. रात्रीच्या पावसामुळं ना पूर्ण मक्कातनं पाणी आल्यावर इकडं सोपं मोजा टमाट्यामध्ये पण शिरलं पाणी. इकडे टमाट्याचे काही साऱ्या पण फुटले. आपल्या खालती मक्काच्या कडाला आपण एका ठिकाणी पूर्णपणे बगदड पडलं. ते बगदड बघून घेऊ आपण एकदा किती पडले काय ते. आता सध्या काय तिकडे आपण काही करू शकत नाही, कारण का ट्रॅक्टर जाण्यासाठी ऑप्शनच नाही तिकडे माती टाकायसाठी. आणि माती पण टाकू शकत नाही, कारण पाणी कुठून तरी निघायला पाहिजे, जेणेकरून जास्त ठिकाणी म्हणजे माती होऊन जाणार नाही या हिशोबाने. तर बघू तिकडं आता उन्हाळ्यात आता नाही शक्य, उन्हाळ्यात दगड वगैरे टाकून द्या आपण तिकडे. मक्कातनं पूर्णपणे ओळ पडून गेले, काही काही ठिकाणी पूर्ण मक्कात झोपून गेली बरं का. जे सांगतो ना, तुफान एवढा पाऊस होता ना, म्हणजे ढगफुटी सदृश्य पाऊस झाला रात्री. विजांचा गडगडात वारा, तुफान वारा पण होता आणि पाऊस पण इतका तुफान होता ना, तर खतरनाक पाऊस होऊन गेला तरी. बघा इकडं आपलं माती आणि पाणी खूप होऊन गेले इकडनं. इथं पूर्ण बगदाडच पडले बरं का. हे बघा पूर्ण इथं खड्डे पडून गेले. आता सध्याला आपण जर दाबायला गेलो तर गंमत काय होईल का, परत दुसरं कुठं खड्डा पडून जाईल. त्याच्यामुळे आता याला असंच ठेवू यावर्षी, आणि पुढच्या वर्षी दगडाची पिचिंग करून घेऊ, म्हणजे जेणेकरून पाणी दगडातनं खाली निघून जाईल, जेणेकरून माती वाहणार नाही बरं का. इकडे नदीला पाणी किती ते बघू आपण आता. गरमट खूप झालंय, त्याच्यामुळे दम पण लागतो बरं का. बघा नदीला फुल पाणी आलंय. नदीला म्हणजे आपलं बंधारा फुल तुंबलं पाणी इकडं. ठीक आहे, चला जाऊया घराकडं, कारण का घरी आता गायीचे चारा पाण्याची व्यवस्था करू. गरमट होतं, आला पाऊस तर खेळून जाईल, कारण या साईडनं पूर्ण पाऊस चितरला बघा. इकडनं पण पाऊस फुटलाय आणि या साईडनं पण पाऊस फुटलाय. त्यामुळे घरी जाऊ, गाईनं कुट्टीची व्यवस्था, चाऱ्याची व्यवस्था करून ठेवू. कारण काय पाऊस जर आला तर परत त्यांचे खायचे वांदे होऊन जातं. त्या हिशोबाने त्यांना खायची व्यवस्था करून द्या आपण. जाऊ घराकडे आता. मित्रांनो, रात्रीचा पाऊस झाला ना, तसं आपण तळ्यावरती गेलोच नाही मित्रांनो बरं का. तळ्यावर जाऊन बघू किती तळ्याची लेवल किती झाली, कारण तळ आपण चांगलं भरत चांगलं होतं. 4-5 फूट रिकामा नाही, 4-5 फूट नाही, 3-4 फूट रिकामं ठेवतो आपण. तर लेवल बघू किती तळ्याची बापू. रात्री वारा वादन खूप होतं, त्यामुळे कागद उचकलेलं नको वारा मित्रांनो, नाहीतर काय होईल, काय रिकामे वांदे वाढायचे परत बरं का. ठीक आहे, तळ सारण जाऊन तरी 3-4 फूट रिकाम आहे, रिस्क काही नाही एवढं याच्यामध्ये. पण जर सारखा जाऊन 2 दिवसाचा पाऊस जर चालला तर त्या दिवशी आपल्याला तळ परत खाली करून घ्यावं लागणार आहे. आपण डोंगळा टाकला, पण डोंगळा बंद आहे आपला, तर तो आपल्याला चालू करून घ्यावा लागणार डोंगळा बरं का. बघू अजून आज 1-2 दिवस काही अडचण नाही. रात्रीच्या पावसानं सारण तर नाही का दिसली लेवल तुम्हाला, साधारण अर्धा फुटाचं पाणी वाटले रात्रीवर का. म्हणजे साधारण 2-3 दिवस पाऊस चालला सारखा ना, एवढं काल रात्री सारखा, तर तळ भरून जाईल. तर त्या हिशोबाने आपण नाही का तयारी करून ठेवू. जर वाटलं असलं पावसाची यायची लक्षणं तर मग त्याला अनलोडिंग करायला सुरुवात करून द्या आपण पावसामध्ये. जेवण केलं नव्हतं, तर मसाले भात तरी बनवलं होतं आपण. मसाले भात खाऊ, जेवण करू आणि पटकन काहीतरी वैरण काढतो, कारण या साईडनं बघितलं बघा तुम्ही पूर्ण काळकुट्ट झालं आहे. पावसाची शक्यता आहे यायची,
आणि येईल कसं वाटतंय, कारण की गॅरंटी झाल्याची, कारण गरमटपणा खूप तुफान झाला का. त्या हिशोबाने पटकन जेवण करू आपण आणि मग काही ना वैरण काढून ठेवू आपण. मित्रांनो, हलक्याच्या पावसाला सुरुवात झाली बरं का. आपण शेळ्यांच्या आतमध्ये बांधून देऊ. हलका द्वारात वाढला पाऊस आता. शेळ्या बकरमध्ये बांधून देऊ आणि चारायची वैरण काय झाली नाही आपली. वैरण पाऊस बंद झालं करू आता. मित्रांनो, पाऊस पूर्ण द्वारात चालू आहे. फायनली आपल्या गाई सर्व आपण चाळीवर सावली वाढून दिल्या बरं का. वारा शांत झाला, याच्यामध्ये पाऊस अजून वाढलं शक्यता आहे बरं का. आणि काल फुल पाऊस होऊन गेला आहे, त्याच्यामुळं आता पिकातून पाणी निघायला काय वेळ आहे. आपलं समोरचे टमाटे तर दिसतंय, त्यातनं पाणी वाढायला सुरुवात झाली बरं मित्रांनो. गाई बांधल्या पूर्णपणे ओलं होऊन गेलो आता. ठीक आहे, काय अडचण ओलं झालं तरी पण गायला सुरुवात झालं चाळीमध्ये, काय अडचण नाही. बाकी बकऱ्यांचं तिकडे बांधलं आपण. आपल्या त्या घरामध्ये खिडक्या बघायच्या, खिडक्या चेक केल्या आपण. खिडक्या चेक करून घेऊ तिकडे, म्हणजे आता आपण निवांत कपडे चेंज करायला आपल्याला. ठीक आहे, झाला त्या घरात जाऊन चेक करायचं तिथे ओलं होतं काय तिकडं, आणि मग कपडे चेंज करू. ओले झाले कपडे पूर्णपणे. पाणी फुल जोरात व्हायला सुरुवात झाली बरं मित्रांनो. पाऊस बंद होऊन अर्धा तास झाला आहे आणि बघा तुम्ही इकडं घरावाटी बघा अजून पाणी वाहतं. घरापुढं पडलं संपूर्ण फुल पाणी वाहतं बरं का, म्हणजे बक्कळ पाऊस झाला. ठीक आहे, चला आता आपण एक पाटाला बघू. पाटाला पाणी किती आलंय, पाटातलं पाणी बघू आपण एकदा. चला पाटाकडे जाऊ आपण एक बघायला. मित्रांनो, पाणी बघा खतरनाक. सारे ओढ्या नाले सारे एकत्र गेले. आपली तो खड्डा होता शेणखत होता, पूर्ण शेणखतातून पाणी येऊन बाहेर जाते पूर्णपणे. पूर्ण वावर पाणी पुंजलं इकडे. ठीक आहे, चला आपण नदीकडे जाऊ, नदीचं पाणी बघू. मित्रांनो, आपलं टमाट्याच्या पॉटमध्ये पाणी गाय इकडे चाळीत बांधून दिलं तर खायला टाकून दिलं त्यांना, खाते निवांत. पाणी बघा तुम्हाला दाखवतं पुढे जाऊन. माझ्या मते परत आता एकदा नळ्या परत गोळा झाल्या का काय, जास्त नाही पण थोड्याफार तरी गोळा झाल्या असतील नळ्या वर्ग. मला वाटतं टमाटे येतील म्हणून, कारण का एवढं पाणी जर झालं, कारण आताशी लागत तर करू 3-4 झाले आणि एवढं कमी वेळेत जर जास्त पाणी म्हटलं तर पूर्ण प्लॉट सोडून जाईल अशी अंदाज आला आता बरं का. नदीकडे तो नदीचं पाणी बघू आपण. चिंचे खाली पूर्ण डहार तुंबले. आपल्या मक्कातून भरून पाणी वाहते बरं का. रान एवढं नरम होऊन गेलंय ना का पूर्ण पाय खाली चिखलात दाबतंय. नदीला बघू पाणी किती आलंय, नदीत पाणी दाखवतो. इकडे आपलं पूर्ण मक्कामध्ये पूर्णपणे पाणी तुंबलं. नुकसान आहे मित्रांनो बरं का. खऱ्या अर्थाने हा मिरुगचा पाऊस आहे, मिरुग चालू झालाय. यापूर्वी पाऊस होऊन गेला त्यावेळेस आपली मक्काची पूर्ण लागवड वगैरे होऊन गेली पूर्ण खऱ्या अर्थाने. आणि आता जो पाऊस येतोय इतका बक्कळ येतोय ना, लिमिटवर जास्त. काल रात्री पण तुफान पाऊस होऊन गेला. त्यातल्या त्यात काय झालं की काल रात्रीचा पाऊस झाला, जमिनीची भूक पूर्णपणे लागून गेली होती. आणि आता पण इतकी दणकेवात पाऊस झाला ना, तर पूर्ण पाणी झालं सर्व तर बरं मित्रांनो. म्हणजे शेतीचं नुकसान होतं पूर्णपणे, कारण माती होऊन जाते, पिकं नुकसान होत आहे पूर्णपणे. काय करू शकत नाही, पावसापुढे तर कोणी काही करू शकत नाही. नॅचरल डिझास्टर आहे, त्याला कोणी ऑप्शन नसतं, कोणी अपील नसतं गोष्टींना बरं का. ठीक आहे, चला नदीचं पाणी दाखवतं, पाणी किती तुम्हाला चालतंय. ओळ पडले पूर्णपणे वावरामध्ये. पूर्ण मक्का बघा, मक्का पण काही काही ठिकाणी वाहून गेले, ओळ होऊन गेले पूर्णपणे. फुल पावसाचं पाणी इकडे आलं होतं फुल प्रेशरने. आणि इकडे काही जमिनीची माती पण वाहून झाली, पाणी वाहून झाली. काही पिकं, मक्काचं जे पीक आहे ते पण पूर्णपणे वाहून चाललं इकडे. काय करू शकत नाही या गोष्टींना. चिखल बघा पूर्ण पोयटा गोळा होतो इकडे, म्हणजे पूर्ण माती गोळा होऊन जाते. सारी माती नदीला वाहून जाते इकडे वेगळे पूर्ण चारी साईडनं. म्हणजे वरचं पूर्ण पाणी जे आहे ते इकडे गोळा होऊन जाते आणि पूर्ण आपल्या वावरातून खाली येतं इकडे. मित्रांनो, आपला हा बंधारा पाहू शकता, फुल पाणी झालं इकडे. माझ्या मोठ्या बंधाऱ्याची सांड निघाली, वरच्या साईडने पण पाणी येत आहे. इकडं पूर्ण शेतात पाणी तुंबले. मित्रांनो, चला वातावरण पूर्णपणे निवळलंय बरं का. आता काय शक्यता वाटत नाही पाऊस येईल म्हणून. आता नदीचं पाणी पण बघितलं आपण. चला जाऊ घराकडे. आता घरी जाऊन गायचं नाही, तारा पाण्याची व्यवस्था करू. मग अशी काही नव्हतं काय वैरण झाली नाही आपली पूर्णपणे. आता वैरण करू गायींसाठी तारा पाण्याची, कारण अजून आपण ते कोणी आलं नाही घरी. आणि या छोट्याशा व्हिडिओ इथे थांबू. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. आणि चॅनलवरती नवीन असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा.